मुरगुड शहरातील मध्यवर्ती असलेल्या जमादार चौकाचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे करण्यात यावे या मागणीसाठी आज मुरगुडमधील तरुणांनी मुरगुड शहर बंदचे आवाहन केले होते। या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सर्व व्यवहार बंद ठेवले। तरुणांनी मुरगुड शहरातून मोटरसायकल फेरी काढून घोषणाबाजी करत जनजागृती केली। यानंतर जमादार चौक येथे उभारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या फलकाचे अनावरण करून त्याला हार अर्पण करण्यात आला। संध्याकाळनंतर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येईल अशी घोषणा आंदोलक तरुणांकडून करण्यात आली होती। यासाठी मुरगुडमधील सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील, युवा नेते वीरेंद्रसिंह मंडलिक, उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल। यावेळी चौकास शिवशंभो शासन चौक असे नामांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। असं आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। सकल हिंदू समाजामार्फत जो आज बंद पुकारला होता, जमादार चौकाच्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामांतरण करण्याबद्दल जो बंद पुकारला होता, त्या बंदला मुरगुडमधील सर्व व्यापारी वर्गाने व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसेच या बंदच्या ठिकाणी नगर परिषद जी आता सध्या अस्तित्वात असणारी बॉडी आहे, भाजप शिवसेनेची बॉडी आहे, त्यांच्यामार्फत नगराध्यक्ष मंडली गटाचे युवा नेते वीरेंद्र भैया मंडलिक व सर्व नगरसेवक यांनी या ठिकाणी येऊन जो आमची मागणी होती त्या मागणीमध्ये चर्चांती असे ठरले की जमादार चौकाचा जुना जो इतिहास आहे, तर त्या ठिकाणी त्या चौकाला शासन चौक असं संबोधलं जात होतं। ते शासन चौक का संबोधलं जात होतं त्याचा पण जो इतिहास आहे, त्या इतिहास व ज्येष्ठ नागरिक यांच्या चर्चेतून जे एक निर्णय असा झाला की नगरसेवकांच्याकडून एक निर्णय आम्हाला असा आला की त्या ठिकाणी शिवशंभू शासन चौक या नामकरण करण्यासाठी नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष या सर्वांनी सहमती दर्शवली व त्या पद्धतीचं लेखी आश्वासन हे आम्हाला आता देण्यात आलं आहे। तसेच आम्ही त्यांच्या ज्या आश्वासनाचे जे आश्वासन आहे व नामकरण करण्याचा त्यांनी जो विषय मांडला आहे त्या निर्णयास आम्ही सुद्धा स्वागत करत आहे। तसेच आमच्याकडूनही त्यांना एक गोष्ट सांगण्यात आली आहे की येत्या 5 तारखेपर्यंत 5 जूनपर्यंत जर हा प्रस्ताव जो आता आमच्या चर्चांची ठरलेला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पारित करून त्या चौकास शिवशंभू शासन चौक व शासन चौक हे जुनं का होतं ह्याचा इतिहासाची एक पाटी त्या ठिकाणी लावून या सगळ्या मागणीला न्याय दिला नाही तर जी आमच्या आंदोलनाची दिशा आहे ती 6 तारखेनंतर 6 तारखेपासून आम्ही तीव्रपणे करू। पण आत्ताच्या घडीला जे ठरलेलं आहे, चर्चांची जी गोष्ट ठरली त्याचंही आम्ही स्वागत करतो व मुरगुड बंदच्या हाकेला सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथमतः मी सर्व नागरिकांचं, व्यापाऱ्यांचं हात जोडून अभिनंदन करतो, आभार मानतो व या बंदसाठी पोलीस प्रशासनाकडून व नगरपालिका कर्मचारी वर्गाकडून जे आम्हाला सहकार्य लागलं त्यांचंही मी आभार मानतो व आजचा बंद मागे घेत आहे असं जाहीर करतो। जय शिवराय, जय शंभूराजे। या आंदोलनात शेकडो तरुण सहभागी झाले होते। शहरातील वातावरण शांततापूर्ण असलं तरी मागणीबाबत तरुणांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत असल्याचं दिसून आलं। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।